नमस्कार. आज आपण कोकणातील प्रसिद्ध अशी कोवळ्या फणसाची भाजी पाहणार आहोत. यालाच कुवरीची भाजी किंवा पूस भाजी असंही म्हटलं जातं. सर्वप्रथम आपण हाताला व विळीला तेल लावून घेऊयात, जेणेकरून त्याला लागलेला चीक आपल्याला सहज स्वच्छ करता येईल. त्यानंतर देठाकडचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आणि उरलेल्या फणसाचे 4 तुकडे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर फणसाचा असा काटेरी भाग आपल्याला विळीने काढून टाकायचा आहे. आणि हा समोरचा भाग, त्याला आम्ही पाव असं म्हणतो, तोही काढून टाकायचा आहे. तो भाजीमध्ये आला तर भाजीत तो कडक लागतो. आणि फणस कापल्या लगेच तो पाण्यात टाकायचा, नाहीतर तो काळा पडू शकतो. त्यामुळे अशा प्रकारे सर्व फणस मी साफ करून घेत आहे. असा काटेरी भाग अलगद काढायचा. याचे अजून तुम्ही बारीक तुकडे करू शकता आणि मग पाठीची साल काढली तरीही चालेल, किंवा गोल चकत्या करून त्याची साल काढली तरीही चालेल. असे छोटे छोटे तुकडे करून मी सर्व पाण्यात टाकलेले आहेत. आता हे आपण शिजवून घेऊया. मी कुकरलाच शिजवणार आहे. त्यासाठी मी कुकरमध्ये थोडं पाणी घेतलेलं आहे आणि हे सर्व फणसाचे तुकडे मी कुकरमध्ये घालत आहे. त्यानंतर त्यामध्ये मी थोडं मीठ घालत आहे. शिजवताना थोडं मीठ घालायचं, थोडीशी हळद आणि थोडंसं तेल घालत आहे, कारण फणसाला थोडा चीक असतो. त्यामुळे थोडंसं तेल घालायचं आणि मग शिजवायचं. छान फणस शिजलेला आहे. आता हा मी त्याचं सर्व पाणी काढून घेण्यासाठी गाळणीवर टाकत आहे. छान मस्त शिजलेला आहे फणस. हा फणस असाच खायलासुद्धा मला आवडतो. आता सर्व फोडी थोड्याशा थंड झाल्यावर आपण दगडाने बारीक करून घेऊया. पूर्वी पाटा वरवंट्याने हे बारीक करायचे. आता याच्यातच सर्व बारीक झाल्यानंतर याच्यातच मी घरचा साठवणीचा मसाला, गरम मसाला, हळद, मीठ, थोडंसं परत मीठ घालायचे आणि थोडंसं रंगासाठी लाल मिरची पावडर हे सर्व घालून हाताने मी सर्व भाजीला मिक्स करते. आधीच सर्व लावून घेतल्यावर सगळं भाजीला छान लागतं. त्यामुळे हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपण त्याला फोडणी देऊया. आता फोडणीसाठी मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मी मोहरी टाकली थोडी. मोहरी तडतडल्यावर त्याच्यामध्ये भरपूर असा ठेचलेला लसूण घातला. याच्यात लसूण घातलेला छान लागतो, त्यामुळे भरपूर लसूण घाला. लसणाचा छान सुगंध पसरलेला आहे. आता त्याच्यातच थोडासा कढीपत्ता घालूया. थोडंसं हिंग घालते फोडणीत. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, छान कांदा गुलाबी रंगापर्यंत परतून घेऊया. आता आपण भाजीला लाल मसाला लावलेला आहे, तरीसुद्धा थोडंसं फोडणीत टाकायचा, नाहीतर कांदा पांढरा पांढरा वाटतो भाजीत. त्यामुळे थोडंसं फोडणीत लाल तिखट घालायचं आणि पुन्हा सर्व भाजी त्याच्यामध्ये घालून छान परतून घ्यायची. तर कोकण म्हटलं की ओलं खोबरं आलंच, त्यामुळे वरून थोडं ओलं खोबरं घालायचं आणि भाजी छान परतून त्याला एक 5 ते 7 मिनटं छान वाफ द्यायची. आणि थोड्या वेळाने कोथिंबीर घालून पुन्हा भाजी परतवून घ्यायची. आणि अशा प्रकारे आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. तांदळाच्या भाकरीबरोबर अतिशय मस्त लागते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.